नमस्कार मित्रांनो, मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आहोत ते पुन्हा एकदा सातमाळ साईडचे किल्ले करायला. असला, आईवंतगड, मोहनदरा आणि हातगड असे 2 दिवसात 4 किल्ले करायचा आमचा प्लॅन आहे. तर या साईडला वणीच्या बाजूला, वणी सप्तशृंगी गडाच्या बाजूला जे सगळे किल्ले आहेत, तर या साईडला जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट थोडं कमी आहे. तर इथे तुमची खाजगी वाहनाने आलं तर चांगलं होईल. तरीसुद्धा जर कोणाला पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचं असेल तर त्याचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इन्फॉर्मेशन देईन. आम्ही तरी आमची खाजगी गाडी घेऊनच आलो होतो इथे. आजच्या दिवसातल्या तिसऱ्या किल्ल्यावर आलो आहे, हातगड किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत गाडी येते. त्या इथे पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यापर्यंत गाडी येते. काम चालू आहे आता. इथे हा रस्ता केलेला आहे, इथपर्यंत गाडी येते. आणि इथून पायऱ्या चालू होतात. पायऱ्या चढताना उजवीकडे एक पाण्याचं टाक आहे हे, आणि इथे दगडात कोरलेली हनुमानाची मूर्ती आहे. पायऱ्या चढून एक 5 मिनिटात आपण पहिल्या बुरुजाच्या इथे पोहोचतो. पण त्याच्या अगोदर इथे एक गुहा आहे, गुहा किंवा पाण्याचं टाक. आणि हा पहिला बुरुज किंवा दरवाजा, आणि त्याच्यावर कोरलेला हा शरब. पहिला दरवाजाचा जो शरब शिल्प आहे त्याच्या इथे हा शिलालेख आहे मराठीतला. हा दुसरा बुरुज. ओके, ह्या दरवाजाची फक्त कमानच आता बाकी आहे. दुसरा दरवाजा झाल्यावर इथे हा खडकातून पूर्ण खोदून काढलेला दरवाजा आहे. त्याच्या अगोदर इथे गुहा आहे. दरवाजावर इथे गणपतीचे शिल्प. पहारेकरांच्या देवड्या, हनुमानाचं शिल्प. हा खडकात खोदलेला दरवाजा. त्याच्यावरती येताना डावीकडे चढून आल्यावर इथे हा राणीच्या बगीचाचा एरिया जो बोलतात, तिथे एक मोठा शिलालेख आहे, तो बघूया आता. महाराष्ट्रातील एकूण गड किल्ल्यावर असलेल्या शिलालेखापैकी हा संस्कृतमधील सर्वात मोठा शिलालेख आहे. हा शिलालेख शालिवाहन शके 1469 सालच्या आषाढ महिन्यात एकादशीला कोरलेला आहे. या शिलालेखात बागलान प्रांतातील बागुल राजे, जे स्वतःला राष्ट्रोद वंशीय म्हणत असत, त्यांच्या विजयाचा आशय आहे. बागुल वंशातील राजा महादेव सेन याचा पुत्र भैरव सेन यांनी अहमदनगर निजामशहाच्या म्हणजेच बुरहान निजाम ताब्यातून हातगड किल्ल्याला वेढा घालून किल्ला जिंकल्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. गडाचा तिसरा दरवाजा.
आता गडावर सगळं डागडुजीचं काम चालू आहे. दगड आणून ठेवलेले आहेत सगळे. इथे परत काही वास्तूचे अवशेष दिसत आहेत. गडाच्या पायथ्याला खूप हॉलिडे होम्स आहेत, त्यामुळे पर्यटक खूप येत असतात ट्रेकरच्या पेक्षा जास्त. त्यामुळे तशा सुविधा केलेल्या आहेत गडावर सगळ्या. आता इथे शंकराचं मंदिर आहे आता डागडुजी केलेलं. पूर्ण गड परिसर वरती करून दाखवतो. बाजूला तिथे मंदिराच्या बाजूला तिथे एक भलं मोठं टाका आहे. इथे तटबंदीचे अवशेष आणि खिडक्यांचे अवशेष वगैरे दिसतात. त्याच्या उजव्या बाजूला इथे गोल बुरुज आहे. दरी डाव्या बाजूने आणि गड उजव्या बाजूला ठेवून फिरताना इथे ठिकठिकाणी गडाच्या बुरुजाचे आणि तटबंदीचे अवशेष दिसतात. सगळीकडे गडावर रेडिंग केलेली आहे फिरायला. पर्यटक खूप येतात त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने. हातगडची तटबंदी अजून खूप साबूत आहे. ही पाठी तुम्ही माझ्या बघू शकता. ही सलग अशी तटबंदी आहे हातगडची. ही सलग अशी तटबंदी आहे. थोडं या पुढे आल्यावर सलग तटबंदीचे इथे हा गोल बुरुजाचे अवशेष दिसतात. आपण सध्या दरी डावीकडे आणि किल्ला उजवीकडे ठेवून फिरतोय. किल्ल्याकडे उजवीकडे पण इथे खूप असे सारे अवशेष आहेत, ते बघूया. सध्या ह्या तटबंदीच्या बाजूबाजूने आपण पूर्ण गडाला फेरी मारतोय. तिकडे ध्वजस्तंभ उभारलेला दिसतोय. हे कोठार आहे इथे काही अवशेष आहेत. असे सगळे किल्ल्यावर अवशेष आहेत हातगडवर. उजवीकडच्या बाजूला पण तटबंदी अजून खूपशी शाबूत आहे हातगडाची. आता आम्ही तिथे पॉइंटला कोपऱ्यावर जाऊन तिथून सगळे किल्ले दिसत होते. सप्तशृंगी, मार्कंड्या, रवळ्या जवळ्या, धोडप, इखारा, बंड्या, ऐवंत, अचला असे सगळे बघून आम्ही आता इकडे चाललोय किल्ल्याच्या पश्चिम बाजूकडे. आता आपण येऊन पोचलोय ते आता लावलेल्या ह्या ध्वजस्तंभाच्या इथे. ध्वज नाही आहे, स्तंभ उभा आहे. त्याच्या पाठीमागे काही जोत्यांचे अवशेष दिसतात आणि इथे पुढे काही हे अवशेष आहेत जुने. तिकडे तिथे काही कोठाराचे अवशेष आहेत ध्वजस्तंभाच्या एकदम समोर. इथे काही कोठाराचे अवशेष आहेत.
हे कोठाराचे अवशेष आहे आणि इथे आता आपण चाललोय. इथेही काही अवशेष दिसत आहेत तटबंदी तो खूप शाबूत आहे. हातगडाची तटबंदी बघण्यासारखी आहे. विसापूरसारखी ती पूर्ण शाबूत आहे, अशी सलग अशी आहे बघण्यासारखी. इथे परत जसं मी बोललो इथे परत हे काही पुरातन अवशेष. इथेही काही वाड्याचे अवशेष दिसतात. त्याच्यासमोर हे पुरातन वास्तूचे अवशेष. त्याच्या बाजूलाच एक टाका आहे, ते आता रेलिंग लावली आहे. पिण्याच्या पाण्याचं टाक आहे, कदाचित वापरतात. खोल असं टाक आहे. हा कदाचित किल्लेदाराचा वाडा आहे, भव्य असा. पण तिथे आता कामगारांसाठी शेड बनवली आहे. इथे काही अवशेष आहेत. हा बुरुज, गोल बुरुज जो खालतून बघितला होता आपण, पूर्ण गोल बुरुज आहे. तो तिकडे किल्लेदाराचा वाडा, त्याच्या पुढेही काही अवशेष येते. तेही अवशेष. तिथे पूर्ण दरवाजाच्या वरती शाबूत तटबंदी. आपण आता फिरून पूर्ण गडाला फेरी मारून परत दरवाजाच्या इथे आलोय. इथे डागडुजी करताना इथे कदाचित काही देवळी आहे, काही खिडकी आहे, चोर दरवाजा माहिती नाही, पण ही पूर्ण बुजवली आहे इथे. आणि ही पूर्ण अशी तटबंदी अजून शाबूत. हो, कदाचित काहीतरी आहे. खिडकी असेल, खिडकी. ओके, इथे तटबंदी आणि त्याच्या जंग्या वगैरे अजून शाबूत आहेत. टाका आहे किंवा अरे हा ही पीर, हा पीर आहे इथे बघ. हा इथे पीर आहे. ही पूर्ण तटबंदी ही अशी खूप चांगली सुस्थितीत आहे. अजून इथे एक पाण्याचं टाक आहे, ते बघूया. हे इथे पीराचं थानं होतं. ही तटबंदी आणि त्याच्या बाजूलाच इथे हे प्रचंड मोठं असं पाण्याचं टाक आहे. मोहनदरला जायचंय? ठीक आहे. प्रचंड मोठं आहे. हे एवढं बघून आपली हातगडची भटकंडी पूर्ण होते. आता परत खाली उतरून आम्ही उद्याचा जो किल्ला आहे मोहनदरा, त्याच्या पायथ्याचं जे गाव आहे तिथे जाणार आहोत. तिथे एखादं मंदिर बघून तिथे आजचा मुक्काम आहे आणि तिथे जेवण वगैरे करणार आहोत. आम्ही तिथेच जेवण वगैरे आज करणार आहोत आणि तिथेच आज मुक्काम करून उद्या मोहनदरा करायचा प्लॅन आहे. तर आता आम्ही मोहनदरा किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात मोहनदरा गाव आहे, तिथे पोचलो आणि तिथे हनुमान मंदिर आहे. त्या हनुमान मंदिरातच आजचा मुक्काम आहे आणि इथेच आता जेवण करणार आहे आणि इथे झोपून सकाळी समोरच इथे मोहनदरा किल्ला आहे तो करणार आहोत. मंदिर खूप मोठं आहे. मंदिरात आरामात 50-100 लोक, 50-60 लोक आरामात राहू शकतात. बाहेर हॉल आहे,
आतमध्ये पण मोठा हॉल आहे. आजच्या जेवणाचा बेत सोयाबीन खिचडी. सोयाबीन दाल खिचडी. सोयाबीन दाल खिचडी. आजचं जेवण खिचडी, पापडच्या जागी चिप्स.